नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA या वर्गाच्या पेपर क्रमांक 5 पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील पहिल्या प्रकरणातील जॉन लॉक या विचारवंताचा आढावा घेणार आहोत. जॉन लॉक या आपल्याला अभ्यासक्रमाला जे विचारवंत आहेत पहिल्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये मॅकियावेली आणि जॉन लॉक यांच्या राज्यविषयक विचारांचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे. मॅकियावेलीच्या राजकीय विचारांचा आढावा आपण यापूर्वीच्या भागांमधून घेतलेला आहे. आज आपण जॉन लॉकच्या बद्दल थोडीफार चर्चा करूयात, म्हणजे विशेषतः त्याच्या मानवी स्वभावाविषयीच्या विचारांबाबत आपण आज चर्चा करू. जॉन लॉकचा विचार अभ्यासण्यापूर्वी आपण तत्कालीन परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची होती त्याचा एक थोडासा आढावा घेऊयात. याचं कारण मागच्या भागामध्ये राजकीय विचारांचा अभ्यास का करायचा या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण प्रत्येक विचारवंत हा तत्कालीन परिस्थितीचा अपत्य असतो असं म्हटलं होतं. जॉन लॉकसुद्धा त्याला काही अपवाद आहे किंवा होता असं नाही, आणि त्यामुळे जॉन लॉकच्या काळातली परिस्थिती नेमकी कशी होती आणि त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये त्यानं सिद्धांत नेमकं कशा पद्धतीचं केलं याविषयीची चर्चा आज आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. जॉन लॉकचा कालखंड जो आहे तो म्हणजे 1632 ते 1704 अशा पद्धतीचा आहे. हा जो कालखंड आहे म्हणजे 17व्या शतकाची एका अर्थानं सुरुवात आहे, आणि याच कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये थॉमस हॉब्स नावाचा विचारवंत होऊन गेलेला होता. थॉमस हॉब्स आणि जॉन लॉक हे दोनही विचारवंत समकालीन अशा पद्धतीचे होते. थॉमस हॉब्सनं इंग्लंडची राज्यक्रांती पाहिली नाही, आणि त्यामुळे त्याचा विचार जो होता तो निरंकुश सार्वभौम किंवा निरंकुश राज्यसत्तेचं समर्थन करणारा अशा पद्धतीचा राहिला. जॉन लॉकनं मात्र इंग्लंडमधली रक्तहीन राज्यक्रांती 1688ची पाहिलेली होती, आणि त्यामुळं त्याचा विचार हा थॉमस हॉब्सच्या पुढे गेलेला आपल्याला दिसतो. त्यानं निरंकुश सार्वभौमत्वाऐवजी मर्यादित सार्वभौमत्वाचा, मर्यादित शासनाचा, म्हणजे एका अर्थानं मर्यादित लोकशाहीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मी म्हणत असतो की विचारवंत हा त्या काळाच्या म्हणजे परिस्थितीचं, म्हणजे त्या काळाचा अपत्य असतो. जॉन लॉक सुद्धा तशाच पद्धतीचा होता. जॉन लॉकच्या वेळची परिस्थिती नेमक्या कशा पद्धतीची होती, किंवा एकंदर आपण हे जे सामाजिक करारवादी सिद्धांत किंवा विचारवंत जे होते त्यांचा जर अभ्यास केला, थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि जीन जॅक रुसो या तिघांनी सामाजिक कराराचे सिद्धांत मांडले. आपल्याला अभ्यासाला फक्त जॉन लॉक यांचाच विचार आहे. हॉब्स आणि रुसो हे दोन विचारवंत मुंबई विद्यापीठासाठी अभ्यासाला नाही. पण त्या काळातली परिस्थिती म्हणजे 17व्या शतकातली नेमकी परिस्थिती कशा पद्धतीची होती. एक म्हणजे 17वं शतक जे होतं ते धार्मिक जंजाळातून मुक्त अशा पद्धतीचं होतं. धर्माचा प्रभाव कमी कमी होत गेलेला आपल्याला दिसतो या कालखंडामध्ये. 5व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत धार्मिक विचार प्रणालीचा किंवा धर्मग्रंथांची छाया ही इथल्या युरोपमधल्या सगळ्याच राजकीय विचारांवरती राहिलेली आपल्याला साधारणतः दिसते. मध्ययुगात मॅकियावेलीनं ती विचार परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला. राज्य का निर्माण झालं, समाज का निर्माण झाला, राज्य आणि व्यक्ती यांच्यातले नेमके संबंध कशा पद्धतीचे असावेत किंवा आहेत, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत
ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्या त्या काळामध्ये प्रत्येक विचारवंतानं केलेला आपल्याला दिसतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ग्रीक राजकीय विचारवंतांनी, प्लेटो, अरिस्टॉटल सारख्या विचारवंतांनी माणूस हा सामाजिक प्राणी आहे, तसाच तो राजकीय प्राणी आहे अशा पद्धतीची मांडणी केली. आणि त्या मांडणीनुसार राज्य का निर्माण झालं असेल या प्रश्नाची उत्तरं त्यांनी शोधली आणि आदर्श राज्याचे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगामध्ये राज्य हे ईश्वर निर्मित आहे, ईश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि राजा हा ईश्वराचा प्रेषित आहे अशा पद्धतीची मांडणी मध्ययुगीन विचारवंतांनी केली. म्हणजे एकूण मध्ययुगीन विचारवंतांवरती धर्मग्रंथांचा किंवा बायबलचा विशेष प्रभाव हा आपल्याला जाणवतो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बायबलमध्ये किंवा धर्मग्रंथामध्ये शोधण्याचा त्या कालखंडामध्ये प्रयत्न होत होता आणि त्या प्रयत्नाला अनुसरून राज्य हे ईश्वरानं माणसाच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीची मांडणी ही त्या कालखंडामध्ये झाली. या कालखंडाने ही जी काही मांडणी होती ईश्वर निर्मित राज्याची, ती मोडून काढण्याचं काम जे होतं ते काम 17व्या शतकामध्ये या करारवादी विचारवंतांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. त्याही आधी ऑगस्टीन आणि ॲक्विनास सारख्या विचारवंतांनी राज्य हे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीची मांडणी थोडीशी धुडकावण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा बायबलचा प्रभाव किंवा धर्मग्रंथाचा प्रभाव असल्यामुळं ॲक्विनास आणि ऑगस्टीन यांचे जे विचार होते ते ईश्वरी राज्य, मानवी राज्य यांची तुलना, ईश्वरी कायदा किंवा मानवी कायदा यांच्यातली तुलना करण्यापर्यंत सीमित राहिलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं मग नंतर मध्ययुगाचा अंत करणारा विचारवंत आणि आधुनिक काळाचा प्रारंभ करणारा विचारवंत म्हणून आपण मॅकियावेलीकडे बघतो. मॅकियावेलीनं राज्याची मांडणी, राज्य हे माणसानं निर्माण केलेलं, माणसासाठी निर्माण केलेलं अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यानंतरच्याही कालखंडामध्ये जी स्थित्यंतरं होत गेली त्या स्थित्यंतरामध्ये धर्माचा प्रभाव हा एकंदर समाजव्यवस्थेवरती राहिला आणि त्यामुळं विचारांच्या क्षेत्रात सुद्धा धार्मिक बाबी ज्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावरती पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. 17व्या शतकाचं वर्णन अभ्यासकांनी कसं केलेलं आहे ते म्हणजे अत्यंत संपन्न आणि अत्यंत संतप्त अशा पद्धतीचं हे शतक होतं. आता अत्यंत संपन्न आणि अत्यंत संतप्त या दोन शब्दांमध्येच त्या शतकाचं वर्णन करता येऊ शकतं. नवे विचार, नवसंशोधन हे या कालखंडामध्ये जन्माला आलं आणि त्यामुळे हे शतक जे होतं ते संपन्न अशा पद्धतीचं राहिलं. तर दुसऱ्या बाजूला धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातल्या युद्धामुळे ते संतप्त अशा पद्धतीचं राहिलेलं आपल्याला दिसतं. गृहयुद्ध या कालखंडामध्ये झाले. तत्कालीन राजकारणाला धक्के बसले. आर्थिक घडामोडी ज्या होत्या त्या थोड्याफार प्रमाणामध्ये राजकारणामध्ये प्रभावी व्हायला सुरुवात झाली आणि तिथून एकंदर सामाजिक राजकीय वास्तव जे होतं ते वास्तव त्या काळातलं बदललं आणि एका अर्थानं युरोपमध्ये भरभराटीला सुरुवात झालेली आपल्याला साधारणतः दिसते. 1618 ते 1648 हा जो कालखंड होता हा कालखंड धार्मिक युद्धाचा अशा पद्धतीचा होता. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, हॉलंड यासारखी जी राष्ट्र होती या राष्ट्रांमध्ये धार्मिक युद्धांना सुरुवात झाली, अंतर्गत कलह निर्माण झाले आणि त्याचा शेवट वेस्टफालियाच्या तहामध्ये झाला. पण राजकीय क्षेत्रामध्ये मात्र युद्धानं उग्र स्वरूप धारण केलेलं आपल्याला दिसतं. ही जी राष्ट्र होती इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, हॉलंड सारखी राष्ट्र यांच्या दरम्यान या कालखंडामध्ये युद्ध भडकली आणि त्यामुळे एक प्रकारचं संतप्त अशा पद्धतीचं वातावरण होतं. आता ही एका बाजूला अंतर्गत यादवी संघर्ष होता, राजा विरुद्ध प्रजा अशा पद्धतीचा संघर्ष होता आणि दुसऱ्या बाजूला नवनवीन शोध लागले, म्हणजे शोधांना सुरुवात झालेली होती
असा हा कालखंड होता. आणि त्या कालखंडाचं प्रतिनिधित्व ही हॉब्स, लॉक, रुसो यासारख्या विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. अंतर्गत यादवी आणि आर्थिक म्हणजे युद्ध, म्हणजे आर्थिक युद्ध नाही म्हणता येईल, अंतर्गत यादवी आणि जी युद्ध, राजकीय युद्ध चाललेली होती, त्याचा अर्थ जो होता तो आर्थिक घडामोडींमध्ये होता. आता या आर्थिक घडामोडी कोणत्या पद्धतीच्या होत्या? कारण जुनी सरंजामशाही व्यवस्था जी होती, त्या जुन्या सरंजामशाही व्यवस्थेला या कालखंडामध्ये धक्के बसले. 15व्या शतकामध्ये इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, हॉलंडमधले जे नाविक होते, त्या नाविकांनी नवीन प्रदेश शोधायला सुरुवात केली. भारत आणि अमेरिकेचा शोध लागला. वास्को दी गामा किंवा कोलंबस सारखे नावाडी जे होते त्यांनी भारत आणि अमेरिकेचा शोध लावला. इंग्लंडच्या तुलनेमध्ये हे प्रदेश मागास होते, पण नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न अशा पद्धतीचे प्रदेश होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंडमध्ये शोध लागत होते. एका बाजूला यांत्रिकीकरणाला हळूहळू सुरुवात झालेली होती, कच्च्या मालाची आवश्यकता होती, आणि नेमक्या त्याच वेळेला या नाविकांनी हे शोध लावलेले होते. त्यामुळे निसर्ग संपत्ती किंवा नैसर्गिक साधन संपत्ती ज्याला आपण म्हणतो, ती नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली होती. ती इंग्लंडकडे वळवण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये झाला आणि इंग्लंडमध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करायला सुरुवात झाली. बरं, हे सगळं होत असताना उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. आणि उत्पादनातली ही वाढ जी होती, ती वाढ नव्या बाजारपेठांना खुणावायला लागलेली होती, की नव्या बाजारपेठांचा शोध हळूहळू घ्यायला सुरुवात झाली. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडात मग हळूहळू या युरोपीय राष्ट्रांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आणि त्यातून नवीन बाजारपेठा निर्माण झाल्या आणि त्या बाजारपेठांमधून एक प्रकारची संपन्नता या प्रदेशामध्ये किंवा युरोपीय राष्ट्रांमध्ये आली. व्यापार वाढीचा परिणाम जो होता तो जुन्या सरंजामी व्यवस्थेवरती होणं ही अपरिहार्य गोष्ट होती. कारण व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावरती सवलती हव्या होत्या आणि त्या सवलती राजाकडून मिळवण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये ते होते. दुसऱ्या बाजूनं पोप आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिसऱ्या बाजूला जे नवनवीन शोध लागत होते, त्या नवनवीन शोधांमधनं सामाजिक वास्तव जे होतं ते ढवळून निघत होतं. इंग्लंडमध्ये हा संघर्ष जो होता, राजा विरुद्ध प्रजा, प्रजा विरुद्ध पोप, पोप विरुद्ध राजा, असा त्रिकोणी जो संघर्ष होता तो या कालखंडामध्ये शिगेला पोहोचला. आणि याच कालखंडामध्ये मगाशी मी जे म्हणत होतो की व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती हव्या होत्या, जकातीवरचे कर कमी करणारी राजवट त्यांना हवी होती आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना संरक्षण देणारी राजवट त्याची जी आवश्यकता होती, त्या आवश्यकतेतूनच पुढे औद्योगिक क्रांतीची तयारी सुरू झाली. नवनवीन शोध लागले. गॅलिलिओ, केपलर, न्यूटन सारखे शास्त्रज्ञ निर्माण झाले याच शतकामध्ये. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रीय संशोधनं केली आणि त्या शास्त्रीय संशोधनाचा परिणाम हा यांत्रिकीकरणामध्ये किंवा औद्योगिकीकरणामध्ये आपल्याला झालेला दिसतो. हे जसं एका बाजूला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये होत होतं, त्याचप्रमाणे साहित्य, तत्वज्ञान, समाजशास्त्र या क्षेत्रात सुद्धा नवनवे विचार पुढे आले, देकार्त किंवा शेक्सपियर सारखे, आणि त्यातून एक स्वातंत्र्यवादी वातावरण जे होतं त्या वातावरणाला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात काय झालं की हे सगळं जे वातावरण होतं, एका बाजूला प्रजा राजाच्या विरोधामध्ये संघर्ष करत होती, दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती हव्या होत्या म्हणून ते प्रस्थापित राजवटीमध्ये सुधारणा करू पाहत होते, तिसऱ्या बाजूने वैज्ञानिक जे होते त्यांना शोध किंवा संशोधन कार्यासाठी सवलती हव्या होत्या किंवा स्वातंत्र्य हवं होतं. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जशा पद्धतीनं स्वातंत्र्याचा वारं घुमायला लागलं होतं, त्याच पद्धतीनं समाजशास्त्र किंवा तत्वज्ञान,
त्याच्यानंतर साहित्य या क्षेत्रात सुद्धा स्वातंत्र्याचा नवा विचार पुढे येत होता. म्हणजे एका अर्थानं एक प्रकारची सामाजिक घुसळण ज्याला आपण म्हणतो ती व्हायला सुरुवात झालेली होती. आर्थिक क्षेत्रामध्ये असंतोष होता, सामाजिक क्षेत्रामध्ये असंतोष होता, राजकीय क्षेत्रामध्ये असंतोष होता. राजा अत्याचार थांबवायचं नाव घेत नव्हता. आणि अशा पार्श्वभूमीवरती इंग्लंडमध्ये त्यावेळेला जे वातावरण झालं त्यातून 1688ची राज्यक्रांती झाली आणि नवीन राज्यकर्ते सत्तेवरती आले किंवा जनतेनं नवीन राज्यकर्ते सत्तेवरती बसवले. हे सगळं जे काही एकंदर वातावरण होतं हे वातावरण म्हणजे मध्ययुगातील निद्रिस्त बुद्धिमत्ता एकदम खडबडून एक प्रकारे जागृत व्हावी अशा पद्धतीचं हे वातावरण होतं. आणि त्या वातावरणाचं प्रतिनिधित्व हॉब्स, लॉक, रुसो या सामाजिक करारवादी सिद्धांत म्हणजे विचारवंतांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे जे विचारवंत होते या विचारवंतांमध्ये पहिली मांडणी ज्यांनी केली ती थॉमस हॉब्स यानं केली. आपण लॉककडे जाण्यापूर्वी थॉमस हॉब्सचा नेमका विचार कशा पद्धतीचा आहे तो थोडक्यात समजावून घेऊया. थॉमस हॉब्स ज्या वातावरणामध्ये वाढला म्हणजे त्याचा जो कालखंड होता त्या कालखंडाकडे जर बघितलं म्हणजे तो लॉकचा समकालीन जरी असला तरी लॉकच्या पूर्वी त्यानं आपला विचार मांडलेला होता. त्याचा कालखंड हा 1588 ते 1679 अशा पद्धतीचा होता. आणि लॉक त्याच्या पुढे म्हणजे 1704 पर्यंत लॉक जिवंत होता. आणि त्यामुळे हॉब्स एकंदर ह्या सामाजिक घुसळणीचं प्रतिनिधित्व करत होता. ती जी सामाजिक परिस्थिती जी होती ती असंतोषाची होती. सगळीकडे एक प्रकारची बजबजपुरी माजलेली होती. कोणी कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. प्रत्येकाला स्वातंत्र्याची ओढ लागलेली होती. आणि अशा पार्श्वभूमीवरती मग इंग्लंडला कोणत्या शासन व्यवस्थेची गरज आहे तर ती एका व्यक्तीच्या वर्चस्वाची अशा पद्धतीची म्हणजे निरंकुश राजसत्तेची आवश्यकता आहे असं मत हॉब्सचं बनलं. आणि मग त्यांनी लेविएथन हा जो त्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये सामाजिक कराराच्या सिद्धांताची मांडणी केली. सामाजिक कराराच्या सिद्धांताची मांडणी करत असताना हॉब्सनं मनुष्य स्वभावाचं संकल्पन केलेलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की मनुष्य हा स्वार्थी आहे, दांभिक आहे, खोटारडा आहे. आणि अशा पद्धतीच्या मनुष्य स्वभावामुळे मग निसर्गावस्थेमध्ये बळी तो कान पिळी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली. आणि त्या व्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी मग माणसं एकत्र आली आणि त्यांनी आपापसामध्ये करार केला की मी माझं नियंत्रण करण्याचा अधिकार तुला देत आहे जर तू तशाच प्रकारचा नियंत्रणाचा अधिकार मला देणार असतील तर किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला देणार असतील तर. अशा पद्धतीच्या करारातून समाज किंवा राज्य निर्माण झालं अशा पद्धतीची भूमिका ही हॉब्सनं मांडली. म्हणजे राज्य का निर्माण झालं आणि राज्य कोणी निर्माण केलं या प्रश्नाचं उत्तर हॉब्सनं शोधताना त्याची भौतिक उपपत्ती लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी सामाजिक राज्यशास्त्रामध्ये राज्य का निर्माण झालं किंवा राज्याच्या उदयाचे जे काही सिद्धांत सांगितले त्याचा भौतिक अर्थ लावण्याचा किंवा भौतिक दृष्टिकोनातून राज्य कशा पद्धतीनं निर्माण झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राज्य हे माणसासाठी निर्माण केलेलं आहे आणि ते करारातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे कराराची बंधनं जी असतील ती माणसावरती बंधनकारक आहेत अशा पद्धतीची मांडणी या तिन्ही विचारवंतांनी केली. आणि हॉब्सचं जे संकल्पन होतं त्या हॉब्सच्या विचारांमध्ये त्यानं मानवी स्वभाव हा स्वार्थी आहे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे निसर्गावस्था ही बळी तो कानपिळी अशा पद्धतीची राहिली. त्यामुळे एक प्रकारची शोचनीय दयनीय अवस्थेमध्ये माणूस राहत होता. सतत युद्धग्रस्त अशा वातावरणामध्ये माणूस निसर्गावस्थेमध्ये राहत होता. आणि त्यामुळे ती अवस्था संपवण्यासाठी माणसांनी आपापसामध्ये येऊन करार केला आणि त्या करारातून समाज आणि राज्य एकदम उदयाला आले अशा पद्धतीचा सिद्धांत हॉब्सनं मांडला. आणि राज्य हा त्या सामाजिक कराराचा पक्ष नसल्यामुळे
राज्यावरती कुठल्याही पद्धतीच्या त्या करारातल्या अटी बंधनकारक नाही अशा पद्धतीची भूमिका हॉब्सनं घेतली. त्यामुळे हॉब्सचा सार्वभौम जो होता तो निरंकुश झाला आणि निरंकुश राजसत्तेचं समर्थन त्यानं केलं. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं हॉब्स जी सामाजिक परिस्थिती पाहत होता ती एकंदर अशी वैफल्यग्रस्त अशा पद्धतीची असल्यामुळे त्याचा विचार हा सार्वंकष सार्वभौमत्वाकडे जाणारा अशा पद्धतीचा राहिला. म्हणजे एका अर्थानं त्यानं निरंकुश राजेशाहीचं समर्थन केलं की एकाच व्यक्तीच्या हातामध्ये राज्याची सूत्र असावीत की जेणेकरून म्हणजे राज्य टिकवण्यासाठी ते जास्त महत्त्वाचं ठरेल अशा पद्धतीची भूमिका ही हॉब्सनं मांडलेली आपल्याला दिसते. त्याच्या पुढे लॉक गेलेला आहे. लॉकनं सुद्धा सामाजिक कराराचा सिद्धांत सांगितला. लॉकनं सुद्धा निसर्गावस्था सांगितली. लॉकनं सुद्धा मनुष्य स्वभावाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे मग लॉकचा विचार हा हॉब्सपेक्षा वेगळा का झाला, तर लॉकनं 1688ची रक्तहीन राज्यक्रांती इंग्लंडची बघितलेली होती आणि कुठल्याही पद्धतीनं रक्ताचा एकही थेंब न सांडता किंवा कुठल्याही पद्धतीची जीवितहानी न होता एक प्रकारचं सत्तांतर घडलेलं होतं. राजानं आपले अधिकार म्हणजे राजाचे अधिकार कमी केले गेले आणि प्रजेचे अधिकार वाढले, संसदेचे अधिकार मोठ्या प्रमाणावरती वाढले आणि राजा हळूहळू नाममात्र होत गेला. ही घटना इंग्लंडच्या राजकीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची ठरली आणि म्हणून लॉकनं त्याचं वर्णन म्हणजे अद्वितीय अशा पद्धतीचंच केलेलं आहे. ग्लोरियस रिव्होल्युशन अशा पद्धतीचं वैभवशाली क्रांती असं त्याला म्हणायचं होतं. फार मोठा असा बदल 1688च्या राज्यक्रांतीनं इंग्लंडच्या किंबहुना एकंदरच युरोपच्या सामाजिक किंवा राजकीय आर्थिक वास्तवामध्ये झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या घटनेचं प्रतिनिधित्व लॉकनं केलेलं असल्यामुळं लॉकनं मानवी स्वभाव म्हणजे हॉब्स जसं म्हणत होता की माणूस हा स्वार्थी आहे तसं न म्हणता माणूस हा विवेकी आहे, आत्मसंयमी आहे अशा पद्धतीची भूमिका लॉकनं घेतली आणि त्याला आपला विचार मांडलेला दिसतो. लॉकच्या विचारांकडे वळण्यापूर्वी आपण लॉकचा थोडक्यात जरासा जीवन परिचय काय आहे नेमका तो पाहूया. म्हणजे मग लॉकचा विचारांवरती कशा पद्धतीनं कोणकोणते प्रभाव पडलेले होते ते आपण पाहिलं की मग आपल्याला लॉकचा विचार अभ्यासणं सोपं होईल. जॉन लॉकचा जन्म 1632 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्याचे वडील मध्यमवर्गीय होते. लहानपणापासून तो बुद्धिमान होता. BA MA पर्यंतचं शिक्षण त्याचं पूर्ण झालं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आणि त्यानंतर काही काळ तो त्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला सुद्धा राहिला, पण तिथे तो रमला नाही फारसा. पुढे त्यानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी संपादन केली आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये तो उतरला. पण वैद्यकीय व्यवसायामध्ये जरी तो उतरलेला असला तरी सुद्धा तो तिथे रमला नाही, कारण लॉकची एकंदर जी म्हणजे काय म्हणतो त्याचं जे व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो ते व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं होतं की त्यानं आध्यात्मिक, शैक्षणिक, दार्शनिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना त्या कालखंडामध्ये गवसणी घातलेली होती. राजकीय क्षेत्रात तर त्यांनी आपले विचार मांडलेच होते, आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे तो म्हणजे डॉक्टर म्हणून काम करत असताना त्याचा संबंध हा त्या काळातल्या व्हीग पक्षाचा प्रमुख असलेल्या लॉर्ड शॉफ्टसबरी याच्याशी आला. त्याला लॉर्ड ॲशले म्हणतात, नंतर तो शॉफ्टसबरी म्हणून त्याचं नाव लावायला लागला तो. तर त्या लॉर्ड ॲशलेशी त्याचा संबंध आला आणि त्यामुळे मग राजकारणाचं व्यावहारिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ज्ञान लॉकला प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यानं व्हीग पक्षाचं कार्य केलं. पण अत्यंतिक अशा परिश्रमानं त्या कालखंडामध्ये जवळपास 15 वर्ष तो लॉर्ड शॉफ्टसबरीच्या संपर्कामध्ये आलेला होता आणि व्हीग पक्ष हा त्यावेळेला राजेशाहीच्या विरोधामध्ये लढा देत होता. म्हणजे एकंदर लॉर्ड का उदारमतवादी विचारवंत झाला किंवा लॉकची विचारसरणी उदारमतवादी का झाली, तर लॉर्ड शॉफ्टसबरीच्या संपर्कामध्ये तो आला होता आणि त्यामुळं त्याचा प्रभाव जो होता तो प्रभाव लॉकवरती पडलेला आपल्याला साधारणतः दिसतो. वडिलांच्या विचारसरणीचा सुद्धा प्रभाव लॉकवरती पडलेला आपल्याला दिसतो. आणि अशा एकंदर सगळ्या भूमिकांमधनं जात असताना त्याच्यावरती म्हणजे राजद्रोहाचा आरोप आला.
लॉर्ड शॅफ्टसबरीला सुद्धा अटक करण्यात आली आणि मग त्याला हद्दपार व्हावं इंग्लंडमधनं हद्दपार व्हावं लागलं. पुढे तो फ्रान्समध्ये गेला आणि त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये 1883मध्ये त्यांनी म्हणजे या राजकीय कारणामुळे त्याला इंग्लंड सोडावं लागलं होतं. 1683मध्ये 1683 ते 1688पर्यंत तो हॉलंडमध्ये राहिला. 1688मध्ये इंग्लंडमध्ये जी रक्तहीन राज्यक्रांती झाली त्याचं त्याने समर्थन केलं. मगाशी मी म्हटलं तसं ग्लोरियस रिव्होल्युशन असं त्याचं वर्णन तो करत होता. वैभवशाली क्रांती असं त्याला त्याचं स्वरूप जाणवलेलं होतं आणि त्यांनी तशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. पुढे तो इंग्लंडमध्ये परत आला आणि त्यानं त्या रक्तहीन राज्यक्रांतीचं युगप्रवर्तक क्रांती अशा पद्धतीचं वर्णन केलं. वयाच्या 72व्या वर्षी म्हणजे 1704मध्ये त्याचा मृत्यू झाला. लॉकनं राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे. त्याचा सगळ्यात गाजलेला ग्रंथ म्हणजे 2 ट्रिएटिस ऑन गव्हर्नमेंट हा होता. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यानं 1690मध्ये लेटर्स ऑन टॉलरेशन, 1689मध्ये 2 ट्रिएटिस ऑन गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा ग्रंथ लिहिलेला होता. 1690मध्ये एसेज ऑन कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग नावाचा ग्रंथ त्याचा प्रकाशित झालेला होता. 1692मध्ये द फंडामेंटल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅरोलाईन हा एक ग्रंथ त्याचा प्रकाशित झालेला होता. थोडक्यात काय की इतर विचारवंतांप्रमाणेच लॉकच्या विचारांवरती सुद्धा तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव होता. आपल्या जीवनात त्यानं राजकीय उलथापालथींचा अनुभव घेतलेला होता. इंग्लंडमधलं गृहयुद्ध त्यानं पाहिलेलं होतं. 1688ची राज्यक्रांती त्यानं पाहिलेली होती. 1688च्या क्रांतीनं राजाला नाममात्र बनवलेलं होतं. प्रतिनिधी सभेचं वर्चस्व म्हणजे एका अर्थानं पार्लमेंटचं वर्चस्व जे होतं ते प्रस्थापित झालेलं होतं आणि त्या क्रांतीचं समर्थन लॉकला करायचं होतं. लॉकच्या घरचं वातावरण उदारमतवादी होतं. लॉकचे वडील निरंकुश राजसत्तेच्या नेहमी विरोधात राहिलेले होते. 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये नवीन बौद्धिक वातावरण जे तयार झालं होतं त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं. धर्म आणि राज्य यांच्यामध्ये सहिष्णुतेची भावना त्या कालखंडामध्ये दिसायला लागलेली होती. त्यामुळे मानवी स्वभावाविषयी तो विशेषतः आशावादी बनला. नंतरच्या कालखंडामध्ये लॉकच्या विचारांवरती हॉब्सचा प्रभाव होता. हॉब्सच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीचा, सामाजिक करार सिद्धांताचा त्याच्यावरती प्रभाव पडला. पण लॉकचे विचार त्यानं पूर्णपणे जसेच्या तसे कधीच स्वीकारलेले नाहीत आणि हॉब्सनं केलेलं जे निरंकुश सार्वभौम सत्तेचं जे समर्थन होतं त्या समर्थनामुळं किंवा त्यानं जी काही व्यक्ती स्वातंत्र्याची होळी केलेली होती त्यामुळं सामाजिक करारावरती त्यानं टीका केली. नंतरच्या कालखंडामध्ये लॉकनं आपल्या सिद्धांतामध्ये हॉब्सच्या दोषांना अजिबात थारा दिला नाही. हॉब्सचा मूळ विचार जो होता तो घेऊन त्यापेक्षा अगदी भिन्न असा सिद्धांत त्यानं मांडला आणि सगळ्यात मगाशी मी जसं म्हटलं की व्हिग पक्षाचं काम त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालू होतं राजेशाहीच्या विरोधाचं आणि त्याच्यामध्ये लॉकनं उडी घेतलेली होती आणि त्यामुळे लॉकचा विचार हा उदारमतवादी किंवा लोकशाहीवादी बनलेला आपल्याला साधारणतः दिसतो. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला लॉकच्या विचारांचा आढावा घ्यायचा आहे. तो आपण पुढील भागात घेऊया. धन्यवाद.